जय श्रीराम. श्री ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6. अक्षला आपला 2 श्लोकांचा अर्थ बघून झाला होता. 5 आणि 6. आपण ओवी क्रमांक 67 ते 80 इतक्या ओव्या अभ्यासून झाल्या होत्या. थोडक्यात उजळणी. फार सुंदर एक कसा विचार आपण मागच्याला शिकलो सगळेजण, की आपणच आपले मित्र कसे असतो किंवा आपणच आपले शत्रू कसे असतो. आणि हा 5 क्रमांकाचा जो श्लोक आपण बघितला, उद्धरेदात्मना आत्मानं नात्मानम वसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनः, की विवेकयुक्त चित्तानी आपणच आपल्या जीवाला म्हणजे आपल्या स्वतःला आपण वर काढू शकतो. आणि असं केलं तर आपण आपले मित्र, नाही केलं तर आपण आपले शत्रू आहोत. थोडक्यात आपण असं बघितलं होतं की परमार्थ हा पुरुषार्थ आहे, हा सिद्धांत सांगणारा हा श्लोक आहे क्रमांक 5. त्यामुळे आपणच आपला उद्धार करायचा आहे. आणि महत्त्वाचा विषय आहे की आत्ताच्या चालू संदर्भामध्ये उद्धार करणं याचा अर्थ योगारूढ होणं असाच होतो. आचार्यांनी भाष्यामध्येही हाच अर्थ केलेला आहे. थोडक्यामध्ये आपला हा जो विषय सुरू आहे 6व्या अध्यायाचा महत्त्वाचा, योगारूढ होणं, आणि तिथे कर्माची मर्यादा वगैरे आपण ती सगळी बघितली होती मागच्या वेळेला. मुद्दा एकच आहे की जर मी योगारूढ होऊ शकत नसेन, योगारूढ कदाचित काही जण योगाचा अभ्यास करतही नसतील, कोणी नामसाधना करत असतील. अर्थ एकच होतो शेवटी की नामसाधनेमध्ये जर मी एक रूप होत नसेल नामाचा जो नामी, तर याचा अर्थ असा की आपण आपला उद्धार याला जबाबदार आपणच आहोत. आपला विषय हा सुरू होता. मागच्याला आपण ते सविस्तर पद्धतीने बघितलं होतं की आपल्या परमार्थाच्या प्रगतीच्या आड फक्त आपणच येऊ शकतो, दुसरं कोणीही नाही. हा त्याचा अर्थ आहे. पुरुषार्थ आहे, प्रथम पुरुषार्थ आहे. म्हणजे काय? हा, थोडं प्रारब्ध कधी कधी साधनेमध्ये अडथळे आणू शकतं. काही गोष्टी मागे पुढे होऊ शकतात. आपण पुढे पाहणार आहोतच ते. प्रत्यक्ष ध्यानाला बसल्यानंतर काय काय अडचणी येतात. एखादं शरीर साथ देईल न देईल. पण मुद्दा एवढाच आहे की मुख्य साधन जे आहे ते आपलं अंतःकरण आहे. आणि त्या अंतःकरणावरती मला स्वतःलाच नियंत्रण मिळवलं पाहिजे. तोच श्लोक आपल्या पुढे येतोय. बघणार आहोत आपण 7 क्रमांकाचा श्लोक. पण हा 5 क्रमांकाचा श्लोक सांगतोय की ते करणं हे केवळ माझ्याच हातात आहे. त्यामुळे निदान आपण दुसऱ्या कुठल्याही व्यक्ती, वस्तू, घटना किंवा परिस्थिती याला दोष देणं ताबडतोब बंद करावं. आणि स्वतःचं आत्मपरीक्षण, ती पुनरावृत्ती झाली, द्विरुक्ती झाली, आत्मपरीक्षण करावं की असं का होत नाहीये, योगारूढ मी का होऊ शकत नाहीये. म्हणजे याचा अर्थ माझंच कुठेतरी चुकताय. आणि कुठेतरी चुकताय म्हणजेच काय, ते जे आपलं अंतःकरण असतं ते सदैव बाहेर धावण्यासाठी तत्पर असतं. खरं तत्पर शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे. आपण बघणार आहोत, तो येईल नंतर पुढच्या श्लोकात. पण साध्या भाषेत बाहेर जाण्यासाठी ते उतावीळ असतं. आणि आपल्याला संसारातल्या आपल्या सवयी असतात. पटकन आपल्याला दुसऱ्याला दोष देण्याची खूप प्रवृत्ती असते, आपल्या सगळ्यांचीच असते. पटकन एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही, विशेषतः मनासारखी घडली की मग दुसऱ्याचं स्मरणच नसतं. कदाचित दुसऱ्यामुळे कदाचित ती घडली असू शकते. नशिबालाच कर्तृत्व समजू नये असं एक वाक्य इतक्यात मी ऐकलं होतं.
रामकृष्ण हरी. तर कल्पना असेल आपल्याला कुठल्या संदर्भातलं ते वाक्य आहे. मुद्दा एकच आहे की जेव्हा असं कर्तृत्व नसताना नशीब फळफळतं एखाद्याचं, तेव्हा विशेषतः आपल्याला आठवण राहत नाही, दुसऱ्याचं स्मरण राहत नाही, ज्याच्यामुळे आपलं नशीब फळफळलेलं असतं. पण हेच एखादी गोष्ट जेव्हा प्रतिकूल घडते, तेव्हा मी अगदी एका क्षणी तयार असतो. हां, बरोबर आहे, ते ह्याच्यामुळे असं झालं, हां, ते तिच्यामुळे तसं झालं, हो, हे असं घडलंच नसतं तर हे जे व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती, हे एक वेळ प्रपंचात ठीक आहे, व्यवहारात ठीक आहे, परमार्थामध्ये आपण ह्यांना दोष देऊ शकत नाही असं भगवंत सांगतात. कारण माझा मित्र मीच, माझा शत्रू मीच, कारण माझ्या अंतःकरणावरती माझाच ताबा आहे असावा, तोही विचार करून झालेला आहे. त्यामुळे मी माझं अंतःकरण जर विवेकयुक्त असेल, सदैव जर मी ठेवू शकलो, त्याचा अभ्यास सातत्याने करू शकलो, आणि त्यालाच अनुसंधान असं म्हणतात. नेहमी सारखा विषय पाहतो आपण, तत्वानुसंधान, नामानुसंधान. पण काय आहे शेवटी? तत्वानुसंधान म्हणजे तरी काय, नामानुसंधान म्हणजे तरी काय? संगीताच्या भाषेत बोलायचं झालं तर समेवरती येणं आहे ते. संसाराच्या, प्रपंचाच्या कितीही मोठमोठ्या ताना मारल्या मी, तो असतो ना गवई, 2-2, 3-3, 4-4, समजा 3 ताल सुरू आहे, 16 मात्रांचा ताल आहे, 16 दुने 32, 2, 3, 4, 5 आवर्तनांचे जरी त्यांनी ताना मारल्या तरी लोक टाळ्या कधी वाजवतात? बरोबर समेवर तो आला की टाळ्या वाजवतात. म्हणजे काय, एवढा फिरून आला 4 आवर्तनं करून, पण सम कशी गाठली, आणि त्याच्यात तिहाई असेल तर अजूनच कौतुक. जाऊ दे, इतकं संगीताचे दृष्टांत फार येतात. मुद्दा एकच आहे की असं काही कारणामुळे म्हणा, प्रपंचामध्ये आपल्याला अर्थात व्यग्रता होते, चित्त आपलं व्यग्र होतं. एखादं आपण काम करत असू, समजा ऑफिसचं काम आहे, स्वाभाविकच चित्त व्यग्र असतं, तो कर्तव्याचा भागच आहे आपला. पण ज्या क्षणी ते पूर्ण होईल, ज्या क्षण पूर्ण म्हणजे सकाळी 8ला काम केलं असेल तर रात्री 8 असा अर्थ नाही आहे त्याचा. ते काम, त्याचं काय म्हणूया, कामाचं एक युनिट असतं, बरोबर, एक छोटासा एक भाग असतो, तो एक पूर्ण झाला की ताबडतोब आपल्याला स्मरण व्हावं पुन्हा कोणाचं? भगवंताचं, नामाचं, तत्वाचं. याने काय होतं, आपण सारखं ना स्वतःला सावरत राहतो. खूप सुंदर, मी सांगतो ना, अतिशय अप्रतिम साधन जर कुठलं असेल तर अनुसंधान आहे. कारण आपल्याला बैठकीच्या साधनाला वेळ नाही आहे दुर्दैवाने. आजच्या युगातल्या जो साधक आहे त्याच्या समस्या फार वेगळ्या आहे. अत्यंत गतिमान झालेलं आयुष्य, प्रचंड गती. कल्पना करा, 20 वर्षापूर्वी सुद्धा एवढी गती नव्हती. हे सोशल प्लॅटफॉर्म आणि याच्यामुळे सगळ्यामुळे द होल वर्ल्ड इज कनेक्टेड टुडे, राईट? सगळेजण म्हणतात एंटायर वर्ल्ड इज लाईक अ ग्लोबल व्हिलेज. प्रचंड गती प्राप्त झालेली आपल्या आयुष्याला. त्यामुळे या गतिमान जीवनामागे गतिरहित असलेलं जे तत्व आहे त्याचं सारखं स्मरण ठेवणं, म्हणजे मग त्या गतीमध्ये गटांगळ्या खाव्या लागत नाहीत. त्याला शुद्ध मराठीमध्ये टेकिंग अ स्टेप बॅक असं म्हणतात. सो वी शुड बी टेकिंग अ स्टेप बॅक एव्हरी नाव अँड देन. त्यालाच मी समेवर येणं म्हणालो, त्यालाच अनुसंधान असं म्हणतात. सारखं त्याचं स्मरण करायचं आहे. कारण मग ताबडतोब स्मरण होतं की अरे, हे काही जे काही थोडंसं कर्म माझ्या हातून आत्ता घडलं, त्याचं लगेच कर्मफल अर्पण झालं, स्मरण त्याचं. पण हे जेव्हा रात्री झोपताना आठवतं, अरे अवस्था कशी असते आपली, दिवसातून 1-2 वेळा जरी स्मरण झालं त्याचं तर आपण स्वतःला धन्य समजतो. वा, दिवसातून आज मला 2 वेळा कारण नसताना, म्हणजे देवघरात जाऊन मी नमस्कार केलेला नसताना देवाला स्मरण झालं. आणि तिकडे नारद भक्तिसूत्रामध्ये नारद महाराज म्हणतात, तद विस्मरणी परम व्याकुलता. म्हणजे क्षणभर जरी त्याचं विस्मरण झालं तर व्याकुळ व्हावं. केवढी तफावत आहे, केवढी दरी आहे. आणि मी स्वतःला काय समजतो? भक्त समजतो रामाचा, कृष्णाचा. काय करावं? आपला चेहरा आरशात पाहावा का पाहू नये ते आपापल्या प्रत्येकाने ठरवावं. मुद्दा असा आहे की आपलं अंतःकरण आपल्या ताब्यात ठेवण्याचा उपाय आपण बोलत होतो. आणि तसं जर मी केलं, असं जर मी सतत सावध राहिलो, सावध, साक्षेपी आणि दक्ष, तया तात्काळची मोक्ष.
समर्थांचं दुसरं वचन. असा जर मी सतत सावध राहिलो तर मी स्वतःचा मित्र आहे. मुद्दा तो सुरू आहे आपला, आत्ताची भाषा वापरली तर. आणि असं मी नाही केलं तर माझा मीच शत्रू आहे. आणि मग संध्याकाळी जेव्हा मी येतो ऑफिसमधून, आता तर जाते नाही ऑफिसमध्ये, रिमोट आहे, पण समजूया असं, संध्याकाळी मी जेव्हा प्रत्यक्ष साधनेला बसतो तेव्हा जर मला त्याची आठवण होत असेल तर शुद्ध मराठीमध्ये इट इज टू लेट. परमपूज्य काकांचं एक अतिशय सुंदर वाक्य सांगतो, पुढे जातो. साधनेचा तो अर्धा किंवा 1 तास साजरा व्हायचा असेल तर उरलेले 23.5 तास मी आयुष्य कसं जगतो याला अत्यंत महत्त्व राखतो. आणि जर उरलेले 23.5 तास किंवा 23 तास माझं आत्तापर्यंत 40-50 वर्ष आयुष्य मी जसं जगत आलो आहे तसंच जगत राहिलो आणि संध्याकाळी बसलो तिथे अर्धा तास, काकांनी आशीर्वाद देऊन ठेवलेला आहे, या जन्मात मुक्त होणार नाही. शक्यच नाही आहे. कारण जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे. सद्गुरू सांगतात आमूलाग्र जीवन पद्धतीमध्ये बदल घडला पाहिजे तरच हे शक्य होऊ शकतं. हे शक्य म्हणजे काय? योगारूढ आपण होऊ शकतो. आपला विषय तो सुरू आहे. आणि जर मी योगारूढ स्वतः होऊ शकलो तर मी म्हणजेच मी माझा मित्र आहे, कारण मी तसं त्या पद्धतीने माझं अंतःकरण सांभाळलेलं आहे. एका शांत असं लईमध्ये काका म्हणतात आपलंसं चित्त असावं नेहमी. ती भूकंप किंवा रिक्टर स्केलची ती असते ना, ती सुई निडल तशी सरळ असते. थोडे धक्के बसले तिला रिक्टर स्केलवर 2 किंवा 3 की थोडी अशी होते की पुन्हा ती आपली सरळ होते. एकदम असं होतं जेव्हा 6 किंवा 7-8 स्केलचा भूकंप जेव्हा येतो. पण इतर वेळेला ती कशी एका समान रेषेमध्ये ती तसं आपल्या अंतःकरणाची स्थिती असावी, हेच आपण आता पुढे बघणारच आहोत. आणि हे तोच करू शकतो की ज्याने आपल्या विचारयुक्त चित्ताने कार्यकारण संघात आला. म्हणजे आपल्या कार्यकारण संघात म्हणजे या देहाला संघात आहे तो कशाचा? थोडंसं शास्त्रीय विवेचन. संपूर्ण सृष्टी जी आहे तिला पंचधा प्रकृतीची म्हणतात, 5 तत्वांची. आणि आपण सगळेजण अष्टधा प्रकृतीची. म्हणजे काय? 5 अधिक 3 घटक जास्त आहेत आपल्यामध्ये. कोणते? मन, बुद्धी, चित्त. अहंकाराचे ते 3च धरले. थोडक्यामध्ये अहंकार नाही, अंतःकरणाचे. अहंकार, मन, बुद्धी आणि चित्त. मुद्दा एवढा की आपण साध्या भाषेत ज्याला सजीव म्हणतो, चेतन म्हणतो, आणि बाकीचे अचेतन, ते पंचधा, आपण अष्टधा. म्हणून हा संघात आहे. त्यामुळे देह म्हणा किंवा देहासक्ती म्हणा, ही ज्यांनी जिंकलेला आहे तो स्वतःचा मित्र, आणि ज्याने हे जिंकलेलं नाही तो स्वतःचा शत्रू. आणि स्वतःच्या शत्रूप्रमाणे मग आपलं वर्तन सुरू असतं. हे आपल्या आयुष्यभर लक्षात येत नाही आणि आपण दोषारोपण करत असतो व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती. आणि मग त्याचा परिणाम जो होतो 68 क्रमांकाच्या ओवीत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले त्याप्रमाणे की भ्रमाच्या शय्येवर बलवान अशा विद्येच्या योगाने आपण सदैव झोपी गेलेलो असतो. आणि म्हणून मग जन्ममरणांचं वाईट स्वप्न आपल्याला पडत असतं. आणि मगाशी आत्ता प्रस्तावनेचा उजळणीचा भाग म्हणून आपण जे एक सुंदर आपण आत्ता विचार केला की अनुसंधान नावाचं जे साधन आहे, अतिशय उत्कृष्ट साधन, अगदी तेच साधन 71 क्रमांकाच्या ओळीत महाराज आपल्या हातात अलगत आणून देतात आहे की हा विचारूनी अहंकार उसांडीजे, मग असतीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. फार प्रसिद्ध ओवी आहे ज्ञानेश्वरातली. हा विचारूनी अहंकार सांडीजे. विचारूनीचे 2 अर्थ होतात असं परमपूज्य काका म्हणतात. एक म्हणजे कोणाला तरी विचारून, आता कोणाला तरी म्हणजे कोणाला विचारणार आहे? सद्गुरूंनाच विचारणार आहे, हाही अर्थ घेऊ शकतो. कारण गुरुवाक्य मन धुतले आहे दुसरी ओवी, त्या दृष्टीने विचार केला तर तोही अर्थ इथे लागू पडतो. पण इथे जो केलेला आहे अर्थ तो आहे देह आणि आत्मा यांचा विचार करून देहावरील अहंकार टाकून द्यावा. म्हणजे काय? शास्त्रीय भाषेमध्ये आत्मानात्म विचार. आत्म काय आहे, अनात्म काय आहे, आणि हेच मगाशी अनुसंधानाच्या भाषेत आपण बोललो. सारखं ते समेवर येण्याची दृष्टांत जो मी दिला त्याचा अर्थ तोच आहे. अरे आत्ता माझं चित्त विकारी होणार होतं बरं का,
कोणीतरी काहीतरी बोललं, झाली खळबळ मनामध्ये. विकारी होत आहे का? कारण अनात्म गोष्टींना महात्म्य देतोय मी. मागच्याला आपण जो विचार केला होता, समोरच्यानी निर्माण करून दिलेल्या प्रवाहामध्ये मी वाहत जातो आहे, माझं स्वातंत्र्य गमावतो आहे, हे लक्षात राहत नाही. असं प्रत्येक क्षणोक्षणी, विशेषतः जिथे परीक्षेची वेळ येते, ज्या क्षणी विकार उत्पन्न व्हायला लागला अंतःकरणात, की आपण सावधच झालं पाहिजे. आणि असं सारखं सावध झालं की मग ते सावध, साक्षेपी आणि दक्ष मगाशी बोललो ते. कारण मग आपण हळूहळू वाहत जाणं जे आहे ते होत नाही. आणि मग आत्मा आणि अनात्म यातला जो फरक आहे, यातला जो विवेक आहे, तो आपल्याला सातत्याने करता येतो. आणि असं जेव्हा होतं तेव्हा विचारुनी अहंकार सांडीजे, हे जे माऊली इथे म्हणते आहे. आणि मग असतीचं वस्तू होऊ जे, फार सुंदर शब्द आहे असतीचं, कारण ते आपण आहोतच. नित्यप्राप्ताची प्राप्ती नेहमीचाच विचार आहे, ते आपण आहोतच. आत्ता ह्या क्षणी सुद्धा आपण आहोत, पण नाही न कळत का? कारण हा अहंकार, आणि अहंकार याचा अर्थ आपण मागच्याला बघितला होता की ते सूक्ष्म अहंकार. अहंकार याचा अर्थ सूक्ष्म पातळीवरती इथे घ्यायचा आहे. मोठमोठाले स्थूल अहंकार तर कधीच आपण मागे टाकले असं अपेक्षित आहे इथे. सगळ्यात शेवटचा अहंकार काय आहे? हा देह मी आहे. मग त्या देहामध्ये सगळंच आलं अर्थातच, मन मी, माझी बुद्धी मी, माझे प्राण म्हणजे मी, वगैरे वगैरे. इतक्या सूक्ष्म पातळीपर्यंत तो अहंकार द्वैत जातं. ही द्वैताची व्याप्ती आहे बरं. द्वैताची व्याप्ती फार मोठी आहे. स्वाभाविक आहे, अद्वैतापासून वेगळं पडलं की द्वैत सुरू झालं. तिथपासून द्वैताची व्याप्ती सुरू होते. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची. जाऊ दे, मनाचे श्लोक. आपण मनाचा श्लोक बघितलाही होता, याच ओवीवरचा मागच्या वेळेचा छान. देहबुद्धी हे ज्ञानबोधे त्यजावी, समर्थ म्हणतात आहे. एक मनाचा श्लोक बघितला होता. विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी, समर्थ इथेच सांगतात. देहबुद्धी हे ज्ञानबोधे त्यजावी. देहबुद्धी ही ज्ञानबोधानी, म्हणजे हा जो विवेक आहे, कोणता विवेक? पुन्हा तोच आत्माना विवेक, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक. नित्य काय, अनित्य काय, सार काय, असार काय आहे, आत्म काय, अनात्म काय आहे, त्यालाच ज्ञानबोधे त्याच्यावी म्हणतात आहे. हा देह मी नाही, हे जग सत्य नाही, मी करता नाही, मी भोगता नाही, हे जे भेद आहेत हे सत्य नाहीत, असं सदैव चिंतन करत राहणं. त्याप्रमाणे माझी वागणूक ठेवण्याचा प्रयत्न करणं. व्यवहार व्यवहारासारखाच होणार आहे, व्यवहारात भेद असणारच आहे, गोंधळ करायचे नाही आहेत. परमपूज्य काका नेहमी सांगतात, परमार्थाने प्रपंचात गोंधळ निर्माण करणं हा हेतू नाही आहे. तसं जर नसतं तर 18 अध्याय सांगितले असते का त्याला? विचार करा कसं आपण चुकीचे विचार करतो. प्रत्यक्ष भगवंत अर्जुनाला 18 अध्याय का सांगतात आहे? उभं राहायचं आहे गांडीव हातात घेऊन, 18 औक्षिणी, त्यातले 18 11 म्हणूया, पण मारायचे परकी आहेत ना, दुसऱ्यातले शत्रू पक्षातले मारायचे. म्हणजेच काय, तिथे भेद मान्य केलेला आहे, हे आपले ते परके. गोंधळ करायचा नाही आहे व्यावहारिक सत्तेमध्ये. पण पुन्हा तेच, आपले परके म्हणजे स्वार्थातून आपले परके नाही म्हटलेलं आहे. जे धर्माच्या बाजूने उभे आहेत ते आपले, जे अधर्माच्या बाजूने लढत आहेत ते परकी. आणि क्षत्रिय म्हणून जे कर्तव्य आहे, धर्मयुद्ध लढणं, ते कर्तव्य म्हणून लढायचं आहे. निर्वैर सर्वभूतेषु, पाहिलं होतं आपण, निर्वैर होऊन लढायचं आहे. असो, चुकीचा कुठे मनात अर्थ राहून जाऊ नये म्हणून थोडं स्पष्टीकरण. आणि समर्थ तिथे छान सावध करतात आपल्याला. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे. स्वभावता आपली वृत्ती तदाकार नाही होत तिथे, म्हणून सदा तेची शोधित जावे, पुढे समर्थ म्हणतात. आणि पुढे खूप पुढच्या सगळ्या ओव्यांमध्ये मौलींनी अतिशय सुंदर दृष्टांत दिले, एकच गोष्ट सिद्ध करण्यासाठी. काय की साध्या भाषेत किंवा शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर बंधन कल्पित कसं आहे. त्याच्या पोपटाचं उदाहरण दिलं होतं ना मागच्या आठवतून. तो दांडीवरती बसतो, मध्ये दांडी फिरते, ती नळी फिरते, तो पोपट उलटा होतो. खरं तो उडून जाऊ शकतो, पण त्याला काय वाटतं, मला कोणीतरी धरून ठेवलेला आहे.
म्हणजे काय? कल्पित बंधन. कारण बंधन जर कल्पित नसतं तर ते कधीच निवृत्त झालं नसतं. काय शास्त्र सुंदर आहे, किती तर्कशुद्ध विचार आहे. कारण सत्याची व्याख्या असते, जे त्रिकाला बाधित असतं त्याला सत्य असं म्हणतात. म्हणजे बंधन सुद्धा मिथ्या आहे. आता बोलण्याची पण पंचायत असते, पण जे सत्य आहे ते बोलावंच लागतं. जर बंधन मिथ्या असेल तर मोक्षही मिथ्या ठरतो. फार मोठं विधान झालं, पण शास्त्रीय विधान आहे अगदी. पण ते कधी? जेव्हा बंधन मिथ्या आहे हा प्रत्यक्ष अनुभव येतो, तेव्हा मोक्षही मिथ्या आहे हा अनुभवाचा विषय आहे, बोलण्याचा विषय नाही. कारण बंधन सापेक्ष मोक्ष आहे ना. शुद्ध मराठीत इट इज रिलेटिव्ह टू बंधन. आता कळलं असेल. सापेक्ष म्हणजे जर बंधनच मिथ्या असेल तर मोक्ष मिथ्या झाला. पण हा जो व्यवहार होतो, फिरून प्राप्ती म्हणजे काय? नित्यप्राप्ताचीच ती प्राप्ती आहे, पण असा व्यवहार मध्ये होतो का? कारण अज्ञानाचा टप्पा आहे मध्ये. त्या अज्ञानाच्या मधल्या टप्प्यामुळे हा व्यवहार होतो. की साधना, मी एक साधक म्हणून साधना केली आणि जणू काही, म्हणून परमपूज्य काका बऱ्याच ठिकाणी जणू काही शब्द घालतात. जणू काही, जणू काही फिरून त्याची प्राप्ती करून घेतली. असो, आजच्या श्लोकाकडे वळू. श्लोक क्रमांक 7 मी वाचतो. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः. आत्ता आपला जो विषय सुरू आहे तोच विषय. फार सुंदर संगती, पुन्हा त्याला मराठीत सेगवे म्हणतात, परफेक्ट सेगवे. शीत उष्ण, त्यांनी पुढचं जे चरण आहे शीतोष्ण सुख दुःखेषु, त्याचा अर्थ पहिले घेतलेला आहे की शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान, तीन द्वंद्व आपल्यासमोर ठेवलेले आहे. ही चित्ताला विक्षिप्त करणारी द्वंद्वे असूनही ज्याने इंद्रिये मन बुद्धी जिंकले आहे, जितात्मनः, आणि जो शांत आहे, प्रशांतस्य, अशा योगारूढाला परमात्मा हा समाधीचा विषय होतो. परमात्मा समाधितः, हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ केलेला आहे त्याच्यामध्ये, जितात्मनापासून सुरुवात केली आहे की ज्याने अंतःकरण जिंकले आहे, जितात्मना. प्रशांतस्य, जो अत्यंत शांत आहे. परमात्मा समाहिता, त्याचा परमात्मा कुठे दूर नसून साक्षात आत्मभावाने त्याच्या जवळ असतो. तो तत्स्वरूपच होतो. त्याचप्रमाणे तो योगारूढ शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान या द्वंद्वांचे ठिकाणी सम असतो. अशा दोन पद्धतीने, फारसा काही फरक नाही या दोन अर्थांमध्ये, थोडासा फरक आहे. यातली एक मार्मिकता बघून घेऊ, मग पुढे जाऊ. शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान. मान अपमान म्हणजे ज्याला निंदा किंवा स्तुती असं म्हणूया. ही चित्ताला विक्षिप्त करणारी द्वंद्वे असूनही, हा असूनही शब्द फार महत्वाचा आहे. मला त्याच्याकडे तुमचं लक्ष वेधायचं होतं याच्यासाठी की ही असणारच आहेत, हा त्याचा अर्थ आहे. कोणाच्या जीवनात? अरे प्रत्येकाच्या, अगदी संतांच्या सुद्धा. हो, संतांच्या सुद्धा. कारण हा प्रारब्धाचा भाग आहे आणि प्रारब्ध हे देहापुरती मर्यादित असतं, हे महत्वाचं आहे. कोणाच्या बाबतीत ते खरं ठरतं? संतांच्या, सद्गुरूंच्या बाबतीत ते खरं ठरतं. मी ते माझ्या मनाला लावून घेतो, साध्या भाषेत बोलतो. आपण लोकांना समजून सांगतो ना, अरे जाऊ दे, कुठे मनाला लावून घेतो, असं आपण दुसऱ्याला नेहमी समजून सांगत असतो. पण आपण मात्र आपलं सगळं मनाला लावून घेत असतो, म्हणजे अंतःकरणाला. मुद्दा काय आहे की ही द्वंद्वे असूनही ज्यांनी आपली इंद्रिय मन बुद्धी जिंकले आहे आणि जो त्याच्यामुळे शांत असतो, तो योगारूढ, आणि त्याचा परमात्मा हा समाधीचा विषय होतो. किंवा त्याचा परमात्मा कुठे दूर नसून साक्षात आत्मभावाने त्याच्या जवळ असतो. म्हणजे काय? थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर, ज्या प्रमाणात आपलं चित्त शुद्ध व्हायला लागतं त्या प्रमाणात अनुभूती यायला लागते परमात्म्याची.
इज डायरेक्टली प्रपोर्शनल. इतकं महात्म्य त्याचं आहे. त्यामुळे जितात्मनः प्रशांतः फार सुंदर शब्द आहे. प्रशांतची फार सुंदर व्याख्या आहे. प्रशांत याचा अर्थ आहे प्रसन्न अंतःकरणस्य. कोणाची व्याख्या आहे आलं असेल लक्षात? आचार्य, प्रत्यक्ष आचार्यांनी केलेली भाष्यामध्ये व्याख्या आहे. प्रशांत, आपल्याला शांत शब्द माहिती असतो. शांत, एखादा मनुष्य शांत आहे असं आपण म्हणतो. म्हणजे काय, तो कधी चिडतच नाही का, क्रोधिष्ठ होत नाही का, असं नाही. बहुतेक वेळेला 90% 95% वेळेला तो शांत असतो. एखाद्या वेळेस फारच एखादा मोठा प्रसंग असेल तर शांत. प्रशांत याचा अर्थ आहे सदैव प्रसन्न अंतःकरणस्य. सदैव प्रसन्न अंतःकरणाचा जो असतो त्याला प्रशांत म्हणतात. आणि हे व्यवच्छेदक लक्षण आहे सद्गुरूंचं, संतांचं. परमपूज्य काका, मी अनेक वेळा सांगतो की फार क्वचित ठिकाणी काका बोलताना च लावतात. च माहिती आहे आपल्याला मराठीतलं च, आपण जे व्यवहारात खूप वापरत असतो ना तो च. असं केलंच पाहिजे, असं झालंच पाहिजे, तू माझं ऐकलंच पाहिजे, असं नेहमी दुसऱ्याच्या संदर्भात तो जो च असतो, जो च आहे तो काका फार कमी वापरतात. आणि 1-2 ठिकाणी वापरतात. त्यातलं हे ठिकाण आहे. कोणतं? परमार्थामध्ये वाटेल ती किंमत देऊन जर एक गोष्ट सांभाळायचीच असेल तर ती ही आहे. कोणती? प्रसन्न अंतःकरण. आणि आपल्याला दिसतं, जे परमपूज्य काकांना ओळखतात त्यांच्या विशेषतः सहवासात जे राहिलेले आहेत, कारण सहवासामध्येच संत ओळखता येतात. काका म्हणतात तसं नाटक 2 दिवस करता येतं. माझ्याकडे पाहुणे राहायला येतात, खात्रीने सांगतील मंगेश सारखा प्रसन्न व्यक्ती मी दुसरा पाहिला नाही. का? कारण 2 दिवस नाटक करता येतं मला. तो मुखवटा मी धारण करू शकतो प्रसन्नतेचा. म्हणून ते मागच्याला आपण पाहिलं होतं ना, घरचे लोक किंमत का देत नाही संतांना, असे कोणीतरी प्रश्न विचारला होता. त्याचं छान उत्तर दिलं होतं. बाहेरच्या लोकांना प्रभाव माहिती असतो, घरच्या लोकांना स्वभाव माहिती असतो, असं त्याचं उत्तर होतं. स्वभाव घरच्यांना माहीत असतं, कारण घरच्यांपासून लपवता येत नाही, कारण आयुष्यभर नाही नाटक करू शकत कोणी. अंतरीचं धावे स्वभावे बाहेरी, ज्याला शुद्ध मराठीत आपण एक्सपोज म्हणतो. वी गेट एक्सपोज्ड. मुद्दा काय आहे? प्रशांत. काका सांगतात आहे की, आणि तुम्ही बघा कुठल्याही संतांचं, तर प्रत्यक्ष गोपालकृष्ण ज्यांचं भगवद्गीतेचा अभ्यास आपण पर्यायाने म्हणजे अप्रत्यक्षरित्या करतोय ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, कितीतरी वेळा अगदी प्रभू श्रीरामचंद्रांचं गोपींच्या सहवासात असताना प्रसन्न, युद्ध लढताना प्रसन्न, शिशुपालाचा वध करताना प्रसन्न, कुठेही प्रसन्नता बिघडलेली नाही, धक्का लागलेला नाही प्रसन्नतेला. कारण मला काहीही कर्तव्य नसून मी सगळी कर्म करतो असं आपण शिकलो आधीच्या अध्यायामध्ये. प्रत्यक्ष भगवंत बोलतायत, मला एकही कर्तव्य नाही म्हणतायत. म्हणजे काय, आपण सुद्धा जर कर्तव्य या भूमिकेतून कर्म करत असू, म्हणजेच कर्मफलासक्ती सोडून कर्म करत असू, तर माझ्याही प्रसन्नतेला धक्का नाही पोचत. आणि हाच अभ्यासाचा विषय आहे एक साधक म्हणून. जितात्मना, हा पहिला शब्द जितात्मना आहे. मगाशी पंचायत बोललो आपण सगळी, नामाला बसलो, ध्यानाला बसलो की जितात्मनाच्या अगदी उलटं काम चालू असतं. स्वतः इंद्रिय जिंकले म्हणजे सगळे आले त्याच्यात. नुसते इंद्रिय म्हटलं की स्थूल विचार नाही करायचा. अंतःकरण ही इंद्रियच आहे, आपण प्रत्येक वेळेला तो विचार पाहतो आहोत. हे ज्यांनी जिंकलेलं आहे, मला सारखं ते ओढून आणावं लागतं. आणायचं, तोच अभ्यासाचा भाग आहे. अभ्यासाला बसलो, ध्यानाला बसलो, नामाला बसलो की ते धावणार आहे बाहेर, त्याला तिथून खेचून आणायचं. त्याचे 2 टप्पे आहेत. बारकावा सांगतोय थोडंसं साधनेतलं, करून पहा. जिथे गेला आहे तिथून त्याला आणायचं. पहिली गोष्ट त्याला सांगायचं, समजा बाहेर गेला आहे, स्टॉक मार्केटमध्ये गेलेला आहे, असं सांगायचं आपण आपल्या मनाला, आता स्टॉक मार्केटमधनं मी तुला खेचून आणतो आहे, त्याचा विचार मी आता करणार नाही, पहिला भाग. आणि दुसरा, आता मी ते रामाच्या पायी चरणी लावतो आहे, हा दुसरा भाग. हे दोनही भाग महत्वाचे आहे. एकाला निगेटिव्ह टोन आहे, एकाला पॉझिटिव्ह टोन आहे. करून पहा. आपण सावध होतो, अरे चित्त बाहेर गेलं, पुन्हा इथे येतो, पण ते तिथून निघालेलंच नसतं.
किंवा ते निघतं तर ते दुसरीकडे येता येता अडकतंच ते दुसऱ्या कुठल्या तरी विषयामध्ये. आणि इतकं मन जबरदस्त बलवान आहे आपलं, भरकटत घेऊन जातं आपल्याला, की 10 मिनिटांनी कळतं की मी भरकटत गेलो होतो. एक विचार फक्त मनामध्ये आला की तो कुठल्या कुठे घेऊन जातो आपल्याला. एक विषय तर कधीच नसतो. कथा थोडीशी, एक तत्वज्ञान थोडंसं जास्त होत आहे, थोडीशी कथा, कथेतनी तत्वज्ञानच शिकायचं. सुंदर कथा आहे, समर्थांच्या चरित्रातली कथा आहे. समर्थांच्या कीर्तनाला एकदा एक म्हशी पाळणारा, त्याला म्हैसकी म्हणतात, तो येतो. कदाचित ऐकली असेल तुम्ही कथा, पण जितात मनावरनं आठवली म्हणून सांगतोय. येऊन बसतो तो कीर्तनाला. त्याचं काम म्हशी पाळणं, गावातल्या सगळ्यांच्या म्हशी रोज सकाळ झाली की आपलं जंगलामध्ये घेऊन जायच्या. म्हशींना दिवसभर फिरवायचं, चारा खाऊ घालायचा, संध्याकाळी आणायच्या गावामध्ये परत. ज्याच्या त्याच्या म्हशी ज्याच्या त्याच्या गोठ्यामध्ये नेऊन बांधायच्या. काही जणांकडे तो त्या म्हशीची धारी काढायचा, काही जणांकडे गोठा साफ करायचा. म्हशींचा त्याला इतका सहवास झाला होता की त्याला हळूहळू म्हशींचे रोग कळायला लागले, त्याच्यावरची औषधं, कोणती जडीबुटी, कोणत्या रोगाला कुठली वनस्पती द्यायची, हे सगळं त्याला कळायला लागलं. म्हैस, म्हैस आणि म्हैस. सकाळी उठलं, डोळे उघडले, पहिलं दर्शन म्हशीचं. म्हशीची स्वप्न, स्वप्नातही म्हैसच. असा म्हैस की ज्याच्या आयुष्यात म्हैस शिवाय दुसरं काही नाही, तो एक दिवस समर्थांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसला. सुंदर कीर्तन समर्थांचं झालं. त्या कीर्तनातला विषय, समर्थांनी अनेक प्रबोधनात्मक विषय सांगितले आणि एक एक वाक्य ते बोलले की, म्हणून श्रोते हो, तुम्ही ध्यान करत जा. कीर्तन संपलं, प्रसाद घेतले, गावातली मंडळी सगळी आपापल्या घरी गेली. हा तिथेच बसून राहिला. त्यामुळे बऱ्यापैकी कीर्तनातले बऱ्यापैकी विषय मला कळले. पण ध्यान करत जा म्हणाले हे बुवा, म्हणजे काय म्हणाले मला काही कळलं नाही. बघू, विचारून तर पाहू त्यांना. फार तर फार ते म्हणतील तुला काही कळत नाही, जा, हे तर ऐकू म्हणे त्यांच्याकडून. म्हणून तो थांबतो, म्हणतो बुवा. समर्थ म्हणतात बोला, काय म्हणताय. नाही म्हणे, तुम्ही ते एक गोष्ट सांगितली कीर्तनामध्ये. समर्थ म्हणतात हो, मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्यामुळे त्यातली एक गोष्ट मला कळली नाही की ते ध्यान करत जा तुम्ही म्हणाले म्हणजे काय. समर्थांनी बघितलं, त्याला समजेल अशा भाषेत सांगायला सुरुवात केली की त्याचा अर्थ असा आहे की तू एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित कर, बाकीच्या गोष्टींचा विचार करू नको. आपलं जे स्वरूप आहे, आत्मा ज्याला म्हणतात, ब्रह्म म्हणतात, माझ्या रामावर, समर्थ म्हणतात पहिले माझ्या रामावरती लक्ष केंद्रित कर. तो म्हणतो हे काही आपल्याला काही जमत नाही, रामाभिमावरती लक्ष केंद्रित करणं. समर्थ म्हणतात ठीक आहे, माझा राम जाऊ दे, आपलं जे स्वरूप आहे स्वतःचं, तुझं माझं सगळ्यांचं, त्या स्वरूपावरती ज्याला आत्मा म्हणतात, ब्रह्म म्हणतात, ते निर्गुण आणि निराकार, तो म्हणतो हे तर आता अजिबातच कळत नाही मला, तुम्ही काय सांगताय. समर्थ म्हणतात बर. समर्थ म्हणतात तुझ्या मनामध्ये कोणाचा विचार असतो, सदैव कसल्या गोष्टीचं चिंतन. तो म्हणतो अहो म्हैस, एका सांगण्याची गोष्ट झाली, 24 तास मी म्हशीमध्ये असतो, मला स्वप्न सुद्धा म्हशीची पाहतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत म्हैस म्हैस आणि म्हैस. समर्थ म्हणतात बर, काय हरकत नाही, एक काम कर म्हणे, एका ठिकाणी बस. त्याला एका अशा निर्जन स्थळी बसवतात समर्थ, एका ठिकाणी की जिथे आपल्या भाषेत शुद्ध मराठीत त्याला डिस्टर्ब होणार नाही कोणाचं, कोणी त्याला व्यत्यय आणणार नाही, कोणी त्याला त्रास देणार नाही, अशा ठिकाणी त्याला बसवतात. आणि त्याला म्हणतात की तुझ्या डोक्यामध्ये एकच विषय असतो नेहमी, म्हशीचा फक्त, मग तुला म्हशीचं ध्यान करणं जमेल का. तो म्हणतो वा वा, का नाही जमणार, एकदम छान, तर थोडं खूपच सोपं काम झालं. म्हणलं बरं ठीक आहे, ते बैस, मांडी घालून बैस, डोळे मीट, आणि आता डोळ्यासमोर म्हैस आण. तो म्हणतो आणावी नाही लागत, हो आलेलीच आहे, कारण त्याचं 24 तास त्याच्यातच आयुष्य झालेलं असतं. ते म्हणतात वा वा छान, म्हैस आलेलीच आहे, आणायची सुद्धा गरज नाही, इतका तो म्हैसमय झालेला असतो. फक्त समर्थ म्हणतात की आता डोळे बंद कर, कारण पुढून समजा गाय गेली किंवा कुत्रा गेला
तर त्यांनी चित्त विचलित होता कामा नये. आणि आता फक्त बैस इथे, डोळे बंद कर आणि फक्त म्हशीचाच विचार करायचा, बाकी कशाचाही नाही. कशाचा? म्हशीचा विचार करायचा. आणि समर्थांनी त्याला परवानगी दिली. कशाची? राम नाही, आत्माराम नाही, म्हशीचं ध्यान. कारण समर्थांना माहिती होतं की काहीही घेतलं तरी सत चित आनंद किंवा अस्थिभाती प्रिय हे तर सामान्यच आहे. इथे जास्तीचं काय आहे? नाम आणि रूप. तेवढी दोन फक्त नंतर बाजूला मी याची काढून दिली की याचं काम झालेलंच आहे. असा तो बसतो दीर्घकाळ म्हैस आणि त्याचा आवडता विषय ध्यान, त्याला अतिशय सोपं जातं म्हशीचं करणं. आणि नंतर समर्थ येतात, त्याच्या डोक्यावरती हात ठेवतात, म्हैस विलीन पावते आणि त्याच्या मागचं जे तत्व आहे ते उरतं. कथा का सांगितली? जितात्मनः. त्याला जे जमलं ना ते सुद्धा मला जमत नाही. कारण त्याचा एकच विषय आहे म्हैस. मी जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा माझं काय होतं? माझा चेहरा म्हशीला सुद्धा दाखवण्याच्या लायकीचा नसतो. इतके भयंकर विचार, इतक्या विविध विचार, इतक्या विविध विषयांकडे धावणारी माझी वृत्ती की समर्थ म्हणतील, अरे हा परवडला पण तू नकोस. कारण ह्याच्या मनात चित्तात एकच विषय आहे, सोपा आहे. शेवटी चित्त एकाग्रच करायचं आहे ना, कशावर करायचं ते नंतर बघूया. पण ह्याचं चित्त निदान स्थिर तर होत आहे, एकाग्र तर होत आहे, म्हशीवर का होईना. ही आपली अवस्था असते. आणि असं होऊ नये. आपल्याला जायचं कुठपर्यंत आहे? जितात्मनः. कारण जोपर्यंत मी जितात्मनः होणार नाही, मी योगारूढ होऊ शकत नाही. हा विषय आहे. प्रशांत. अजून एक कथा आठवली म्हणून मी हसतोय. जाऊ दे, आता नाही सांगत. आपला वेळ त्याच्यातच जाईल सगळं. अजून ओवीला सुरुवातच नाही झाली. फार सुंदर आहे, पण पुढच्या वेळेला आठवण करून द्या मला. प्रशांत. तुकाराम महाराजांची कथा आहे. कशावरून आठवली? प्रशांत हाच जे आहे की इतकी सगळी द्वंद्व असूनही जो प्रसन्न अंतःकरण, ज्याच्या प्रसन्नतेला कधी धक्काच लागत नाही, त्याच्यावरून ती कथा आठवली. असो, फार सुंदर ओवी आहे. तया स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दूर नाही. अप्रतिम ओवी आहे. ज्याने स्वतःचे अंतःकरण जिंकले आहे, ज्याच्या सर्व वैषयिक इच्छा नष्ट झाल्या आहेत, त्या पुरुषाला परमात्मा वस्तुतः भिन्न आणि देशतः दूर नाही. काय सांगितलंय? वस्तुतः भिन्न. भिन्न म्हणजे शुद्ध मराठीत सेपरेट, डिफरंट, सेपरेट, समथिंग दॅट इज अवे फ्रॉम यू, समथिंग दॅट इज डिफरंट फ्रॉम यू. वस्तुतः असं नाही म्हणजे काय? आपण एक रूपच आहोत त्याच्याशी. आणि देशतः, देश म्हणजे पुन्हा तेच दोन भिन्न वस्तूंचे देश वेगळे असतात. देश म्हणजे स्पेस शुद्ध मराठीमध्ये. काल म्हणजे टाइम, स्पेस अँड टाइम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्पेस दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्या स्पेस या डायमेन्शनमध्ये वेगवेगळ्या जागा अडून बसलेल्या असतात, कारण त्या मुळात भिन्न वस्तू असतात. तसं आपण परमात्म्यापासून भिन्न नाही हे सांगणं चाललेलं आहे. म्हणजे मी थोडक्यात एकरूप आहे. पण कोणाला? ज्यांनी स्वतःचं अंतःकरण जिंकलेलं आहे आणि वैषयिक इच्छा ज्याच्या नष्ट झालेल्या आहेत. म्हणजे एक अत्यंत सुंदर बारकाव्यावर याच्यामध्ये. आणि तोच बारकावा सांगणारा पुढचा दृष्टांत आहे माऊलींचा 82 क्रमांकाच्या ओवीतला. काय? की मुळात आपण सगळे एकरूपच आहोत त्याच्याशी. अगदी ह्या क्षणी मी बोलतोय, ह्या क्षणी तुम्ही ऐकताय, ह्या क्षणी आपण सगळे एकरूप आहोत. पण हे कळत नाही आहे. याचा अर्थ काय आहे? काहीतरी दोष आहे. आणि तोच दोष माऊली म्हणते, जैसा किडाळाचा दोष जाय तरी पंधरे तिची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प रूपी. प्रसिद्ध होऊया पुन्हा एकदा. काय संकल्प रूपाचं महात्म्य माऊली सांगते की जीवा ब्रह्मत्व आहे. कारण जीव ब्रह्मच आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः.
प्रत्यक्ष आहे, मग गडबड कुठे होते आहे? हा जो किडाळाचा दोषच आहे. कोणता किडाळ आहे? हा तर दृष्टांत आहे की ज्याप्रमाणे सोन्यात मिश्रित झालेल्या किडाळाचा दोष गेला तर तेच सोने 15 रुपये किमतीचे अर्थात 100 नंबरी होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळचा भाव आहे बरं का सोन्याचा, 100 नंबरी सोन्याचा भाव. त्याप्रमाणे देहादी अनात्म पदार्थाचे ठिकाणी असलेल्या अहमभावाचा भ्रम नष्ट होताच जीवाला नित्य प्राप्तच असलेला ब्रह्मभाव पुन्हा एकदा जणू काही शब्द तिथे घालून घ्यायचा, प्राप्त झाल्यासारखा होतो. ते काय म्हटलंय? जणू काहीच्या ऐवजी झाल्यासारखा होतो म्हटलेलं. कारण आपण तेच आहोत. हे खरं ऐकल्यानंतर किती छान वाटतं, एक प्रेरणा मिळते की मूळचे तेच आहोत आपण. आपण सगळेजण तेच आहोत, तेच आपलं स्वरूप आहे. मग करायचं काय आहे नक्की? म्हणून पहा, ज्ञान करून देणारं एकही साधन या जगामध्ये नाही. ऐकून कधी कधी धक्का बसतो, विशेषतः जे पहिल्यांदाच ऐकतात ना हे वाक्य. ज्ञान करून देणारं साधन नाही आहे. आपण करतो काय? ज्ञानेश्वरी 6 अध्याय संपत आले. सगळी साधनं ही अज्ञान निवृत्तीची असतात. ज्ञान करून द्यावं लागतच नाही, कारण ज्ञान म्हणजेच मी, तो ज्ञानरूप आत्मा म्हणजेच मी आहे. हे कळत नाहीये फक्त आज. कशामुळे? अज्ञानामुळे. त्यालाच इथे किडाळ म्हटलेलं आहे. किडाळाचा दोषच आहे. ते संकल्प म्हणजे किडाळ समजून घ्यायचं बरं का. दृष्टांत द्राष्ट्रांताला लावून घ्यायचा. म्हणजे काय आहे? केला आपण विचार मागच्या काही श्लोकांमध्ये. संकल्प कोणाचा आजोबा आहे? कर्माचा. कारण संकल्पापासून काम, कामापासून कर्म. जसा संकल्प तसा निश्चय, म्हणजेच काम, कर्म. कर्माचा आजोबा संकल्प आहे. संकल्पच जर राहिला नाही तर ना काम राहील ना कर्म राहील. आणि हा किडाळ जेव्हा निघून जातो ना तेव्हा मगाशी ज्ञानेश्वर महाराज असं म्हणाले की असतीच वस्तू होई जे, ऐसा विचारूनही अहंकार सांडण्याची शेवटी म्हणलं की असतीचं वस्तू होई जे, तरी आपली स्वस्ती सहज आहे. आपण स्वस्ती याचा अर्थ कल्याण. आपणच आपलं कल्याण करायचं आहे. म्हणजे आपल्याला साधन जे करायचं आहे ते अज्ञान निवृत्तीचं साधन करायचं आहे. त्याचं स्वरूप काय आहे? संकल्प निवृत्ती. त्याचं स्वरूप काय आहे? जदा सर्वे प्रमुच्यन्ति कामा यस्य हृदिश्चितः अथ मर्त्यो अमृतो भवति अत अत्र ब्रह्म समश्नुते. इतकं महात्म्य आहे विषयाचा, काम आपल्या मनातून निघून जाण्याचं. कल्पना करा किती मोठं महात्म्य आहे. कारण तो ज्या क्षणी निघून जाईल त्या क्षणी 6 अहम निघूनच जातो. मग काय उरतं? फक्त 6. फक्त 6. आणि म्हणून फक्त 6 उरतो. म्हणूनच वस्तुतः तो भिन्न नाही आणि देशतः तो दूर नाही. कारण मुळात तोच मी आहे. मी त्याचा, तो माझा तसं नाही. तो मी भाषाचा नाही. आता फक्त 6 उरतो. अहम संपतो. आणि एक दृष्टांत, अतिशय अजून सुंदर दृष्टांत माऊली देते की हा घटाकार जैसा निमालिया तया अवकाशा न लगे मिळू जाणे आकाशा अनाठाया. की जसा हा घटाचा आकार नष्ट झाल्यानंतर त्यातील पोकळीला महाकाशाशी मिळण्याकरता दुसरीकडे जावे लागत नाही. हे सुंदर दृष्टांत आहे. घट फुटला, आतला आकाश म्हणजे पोकळी, बाहेरच्या पोकळी काही न्यावी लागते का ती कुठून कुठे? नाही. ती त्या पोकळीतच घट आहे खरं. तसं आहे अंतःकरण जेव्हा ध्यानकाळी लीन पावतं आणि ते लीन पावत नाही, समस्या सुरू आहे आपली. विचार आपला सगळा जो सुरू आहे ना तो त्याच्याचसाठी सुरू. पुढे येणार आहे सगळं ध्यानाची जी पूर्ण प्रक्रिया, हठयोगाची प्रक्रिया येते आहे पुढे आपल्यासमोर. त्याच्यामध्ये हे जी सगळी मांडणी सुरू आहे, जितात्मन हा, प्रशांत हा, हे कशासाठी हवं? ते त्याच्यासाठी हवं. या उर्मी आहेत सगळ्या. या उर्मी जेव्हा एकही उर्मी उठता कामा नये, मी जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा धारणा, ध्यान, समाधी, धारणेतून ध्यानाकडे, ध्यानातून समाधीकडे ही जी प्रगती आहे ही व्हायची असेल तर त्याच्यासाठीची पूर्वतयारी आहे. आणि हे पूर्वतयारी जेव्हा नीट पूर्ण होते तेव्हाच जेथ पुढील पैस पारुखे तेथील मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सरसिये भूमिके समाधी राहे. हे शक्य होतं. कारण नाही तर पुन्हा ती एखादी उर्मी उठते, ती पुन्हा मला मागे घेऊन येते. थोडं 2 पावलं पुढे जातो, 4 पावलं मी मागे येतो. हे सुरू राहतं. तसं होऊ नये याच्यासाठी छान दृष्टांत आहे.
की घटाचा आकार नष्ट होणं दृष्टांत आहे. ध्यानकाळी नामकाळी अपेक्षा ही आहे की हे अंतःकरण लीन व्हावं. तैसा देहाहंकार नाथीला आले. मूळ मुद्द्याकडे माऊली परत आलेली आहे की तैसा देहाहंकार नाथीला, हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीची आहे. पुन्हा अप्रतिम होईल. पुन्हा एकदा आठवण करून दिली की नवीन असं काही बाहेरून काही येणार आहे आतमध्ये. हे बारकावे असतात, कुठे ऐकायला मिळत नाही. ज्यांनी साधना केली आहे परमपूज्य काकांसारखे, ते जे सांगतात, काका म्हणतात आपल्याला असं परमात्म्याची प्राप्ती म्हणजे एक तर आधीच आपली डोकी बिघडवलेली असतात ते टीव्हीतल्या लोकांनी, टीव्ही आणि चित्रपटातल्या. ईश्वर येतो तेव्हा असं ते देऊळ वाकड तिकड होतं, घंटा हालायला लागतात, विजा कडकडायला लागतात, भर उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो. हे जे फालतूचे प्रकार आपल्या मनात जे कोणी भरवलेले आहेत. साक्षात्कार म्हणजे आता देव अवतीर्ण, साक्षात्कार याचा अर्थ साक्षात तेच मी होणे, याला साक्षात्कार असं म्हणतात. हे कशासाठी सांगितलं? मी तोच आहे, आधीची आहे. जैसा देहाहंकार नाथीला, हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीची आहे. की तसा ज्याचा देहाचे ठिकाणी असलेला खोटा अहंभाव अज्ञानासह नष्ट झाला आहे. वाक्य महत्वाचं आहे. समूळ याचा अर्थ अज्ञानासह नष्ट झाला आहे. तोच पुरुष अज्ञान निवृत्तीपूर्वीही परमात्माच असलेला, नंतरही परमात्माच आहे, म्हणून आधीची आहे. मनाचे श्लोक. समर्थ काय म्हणतात? नसे अंत अनंत संतापुसावा, अहंकार विस्तार हा निरसावा, गुणेविण निर्गुण तो आठवावा, देह बुद्धीचा आठवू नाठवावा. समर्थ नेहमी सांगतो, मनाचे श्लोक म्हणजे फार जबरदस्त प्रकरण आहे. आपल्याला फक्त आपण आपल्या फुटपट्टीने मोजायला जेव्हा जातोस, काय मनाच्या श्लोकांची खोली, तेव्हा नेहमीच मी सांगतो, 15 रुपये तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात सोनं मिळायचं. आता 15 रुपयात मनाच्या श्लोकांचं पुस्तक मिळतं एवढंसं, वरच्या खिशात ठेवता येतं. आणि शाळेमध्ये बक्षीस मिळवता येतं स्पर्धेमध्ये. हे मी केलेलं मूल्यमापन मनाच्या श्लोकांचं. हे त्यातल्या ज्ञानकांडाचे श्लोक आहेत शेवटचे. नसे अंत आनंद संतापुसावा, अहंकार विस्तार हा निरसावा. तेच सांगतात आहे, जैसा देहाहंकार नाथी, अहंकाराचा जो विस्तार आहे तो त्याचं निरसन करा, गुणेविण निर्गुण तो आठवावा, देह बुद्धीचा आठवू नाठवावा. म्हणजे मी जेव्हा ध्यानाला बसतो, नामाला बसतो, तेव्हा देहातून सुद्धा मन काढून टाकायचं, लक्षात ठेवायचं. मग आपण बोललो होतो ना, बाहेरून मन खेचून आणायचं आहे एखाद्या विषयात गेलेलं आणि ते रामाच्या ठिकाणी जायचं, तसं देहातून सुद्धा मन काढून घ्यायचं आहे, तरच ते तिथे एकाग्र होऊ शकतं. आधी ते स्थिर करावं लागतं, मग ते एकाग्र करता येतं. पण मुद्दा हा आहे, तोची परमात्मा संचला आधीची आहे. की अज्ञान निवृत्तीपूर्वीही, म्हणजे आत्ता ह्या क्षणी सुद्धा आपण परमात्म्याचाच अंश आहोत, आणि नंतर या फक्त तो अनुभव आज आपल्याला नाही. कारण काय, आपल्यामध्ये कामाचा संकल्पाचा किडाळ आहे. मगाशीची भाषा किती सोपं होतं की नाही, खरं छान. असं वाटतं की हां, आता जरा शुद्ध मराठीत टँजिबल झालं थोडंसं. आता व्हेरी ॲबस्ट्रॅक्ट, नाव इट्स टँजिबल, हातात आलंय आता साधन. त्यामुळे आता खरं साधन काय, तो किडाळ काढून टाकणे, खरं एवढंच साधन आहे. पण त्याच्यासाठी तप जाऊ द्यावे लागतात. तपाची भाषा आहे. असो, आता शीतोष्णाची या वाहणी, तेथ सुखदुःखांची कडसणी, ये न समाती काही बोलणी मानापमानांची. आता शीतोष्णांचे ओघ, सुखदुःखांचा विचार, मानापमानांची बोलणी, हे काहीही त्या पुरुषाचे ठिकाणी मावत नाही. माऊलींचे सुंदर दृष्टांत आहे. कारण त्याच्या अंतःकरणात आधीच ब्रह्म भरलेले असते. गोष्ट आठवली म्हणून थांबलो, सांगू का? वेळ पटकन सांगतो 2 मिनिटांमध्ये, छोटीशी गोष्ट. एक कुठल्या स्वामींची गोष्ट मला आठवत नाही, पण ते समर्थांची परीक्षा पाहण्यासाठी आपल्या शिष्याला गडावरती पाठवतात, सज्जन गडावरती. नाव विसरलो मी त्यांचं. शिष्याबरोबर एक वाटी पाठवलेली असते आणि ते समर्थांना निरोप देतात शिष्याकरवी. काय?
या वाटीत ब्रह्म भरून द्या, असं निरोप पाठवतात. समर्थ ओळखतात. समर्थ त्या शिष्याला तीच वाटी घेऊन परत पाठवतात आणि त्यांना सांगतात, आधी असलेलं रिकामं करा, मग भरून देतो. ते कशावरून आठवलं? बस त्याच पद्धतीचं म्हणतात की त्याच्या अंतःकरणात आधीच ब्रह्म भरलेले असते. त्यामुळे तिथे ह्या बाकीच्या विषयांना काही थाराच उरत नाही. आता मान कुठला, अपमान कुठला, शीत काय, उष्ण काय. आणि मी 50 वेळा थोडं 90 डिग्री 100 डिग्री टेम्परेचर गेलं की मी 100 वेळा सांगत असतो शुद्ध मराठीत सगळ्यांना, काय काय उष्णता आहे, काय उष्णता आहे, काय उष्णता आहे. जणू काही भट्टीतच बसलो. इकडे एसी लावलेला असतो बरं डोक्यावर. मुद्दा काय आहे की हा जो ज्ञानी असतो, महात्मा असतो, हा जो योगारूढ असतो, इथली भाषा वापरून, त्याला कळत नाही शीत आणि उष्ण असा अर्थ नाही आहे त्याचा. त्यालाही कळतो शीत हे शीत आहे, उष्ण आहे. त्यांनी त्याचं चित्त विकारी होत नाही, हा विषय आहे. आता आमच्याकडे असं नसतं, तुमच्याकडे तसं असतं. हे सुरू झालं आमच्याकडे छान असतं, तुमच्याकडे फारच गरम असतं. आमचं तुमचं सुरू झालं समजायचं चित्त विकारी झालेलं आहे एसी तुमच्या नशिबाने लावा, आहे पंखा लावा, नसेल एखाद वेळेस, गेले समजा लाईट, वीज गेली, तसं बसण्याची वेळ आली, तर जे काही सुरू होतात, काय दोष देणे, व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती. मग अशीच बोललो आपण, सांगितलं होतं 50 वेळा त्या एमएसबीच्या माणसाला बोलव, ते तपासून घे. तो झाला ना, तर फ्यूज उडाला ना. हे असं घाम पुसत पुसत मी जेव्हा प्रचंड विकारी झालेलो असतो, माझं चित्त क्षुब्ध झालेलं असतं, तेव्हा हे सगळं मी विसरून गेलेलो असतो. कुठे समेवर येणं, कुठे ते अनुसंधान, मागाशी आपण जे बोललो ते सगळं पूर्णतः मी विसरलेलो असतो. जे जिये वाटा सूर्य जाय, तेव ते तेजाचे विश्व होय, तैसे तया पावे ते आहे तोच म्हणून. कारण ज्या वाटेने सूर्य जातो तिकडचे विश्व प्रकाशमय होते, त्याप्रमाणे त्या योगारूढाला जे जे प्राप्त होते ते ते त्याचे स्वरूप आहे म्हणून. देखे मेघोनी सुटती धारा. काय माऊलींचा दृष्टांत, असे विचार फक्त माऊलींच्याच डोक्यात येऊ शकतात. तियान रूपती जैसिया सागरा, तैसी शुभाशुभे योगेश्वरा नवती आनेकी. असे पहा की मेघांपासून ज्या धारा सुटतात त्या समुद्राला जशा टोचत नाही. आता ही जी संकल्पना आहे, आपलं आयुष्य संपत आलं असेल पण असा विचार कधी आपल्या डोक्यात आला नाही की ढगांमधून येणाऱ्या धारा, त्या जलधारा, त्या टोचत असाव्या समुद्राला. त्या समुद्राला जशा टोचत नाही त्याप्रमाणे योगारूढाला शुभाशुभ द्वंद्वे आत्मस्वरूपापेक्षा भिन्न नसतात. थोडक्यामध्ये काय, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा वोतला भाव, तो भक्ता माझी राहो आणि ज्ञानी आहे तोची, अशा अवस्थेमध्ये तो असतो. कारण आता हे सगळं सर्व विष्णुमयम जगत, कोण म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात. ही जी अवस्था असते ना संतांची, त्याच्यामुळे त्यांना हे विष्णुमयच दिसतं सगळं. आता हा भक्तीच्या दृष्टीने आलेला अनुभव आहे बरं का, सर्व विष्णुमयम जगत. ज्ञानाच्या दृष्टीने कसा विचार केला जातो माहिती आहे? बोलणं खूप सोपं आहे, मला मान्य आहे, पण ऐकून ठेवायला काहीच हरकत नाही, कारण ते तत्वज्ञान आहे. असेल एखाद्याची हिंमत, धैर्यवान पुरुष याला म्हणतात परमार्थामध्ये, तर तो तत्वज्ञान वापरू शकतो. काय, सुख आणि दुःख, आपण ही द्वंद्व आत्ताची पाहिली, शीत उष्ण, सुख दुःख. खरं म्हणजे ही जी द्वंद्व आहेत, मान अपमान, शीत उष्ण, त्या सगळ्याची गोळबेरीज खरं विचार केला तर सुख दुःखामध्ये होते, बरोबर. कारण समजा थंडी आहे आणि मला अजून गार काहीतरी जाणवलं म्हणजे मला दुःख झालं. उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उष्णता म्हणजे पुन्हा दुःख झालं. गॅसपाशी उभं राहून स्वयंपाक करावा लागला उन्हाळ्यामध्ये, दुःख झालं. कारण आधीच गरम, त्याच्यात पुन्हा गॅस गरम. मुद्दा काय आहे की सगळ्या द्वंद्वांची गोळाबेरीज, द कॉमन डिनॉमिनेटर ऑफ ऑल द्वंद्वाज, छान वाटतं ऐकायला, हे सुख दुःख आहे. सगळ्या द्वंद्वांची गोळाबेरीज शेवटी सुख दुःखामध्ये होते, मान्य. आता मी सांगण्याचा माझा जो मुद्दा होता तो वेगळा होता थोडा. तो हा होता की तत्वज्ञानाच्या दृष्टीने कसा विचार केला जातो. जो ज्ञानमार्गी असतो योगी, तो कसा विचार करतो की सुखाचंही मला ज्ञान होतं, दुःखाचंही मला ज्ञानच होतं. त्यामुळे ज्ञान ह्या पातळीवरती सुख आणि दुःख एकच आहेत. म्हणजे पहा,
सगळ्या द्वंद्व आपण शेवटी कुठे आणले? सुखदुःखापर्यंत. त्या सुखदुःखाचंही खाली एक अजून कॉमन डिनॉमिनेटर ते काढतात, त्याला म्हणतात ज्ञान. आणि ह्या पातळीवरती सुखदुःख समानच आहेत. आता माझ्या प्रारब्धाचा भाग म्हणून प्रत्यक्ष कृष्ण किंवा रामाने ते दिलेलं आहे आणि मी ते माझं आराध्य दैवत आहे, मी त्याला शरण आहे म्हणणं काय, किंवा हे तत्वज्ञान वापरणं, परिणाम एकच आहे. आणि सुखदुःख शेवटी प्रारब्धाचा भाग असतो. प्रारब्ध हे नेहमी देहाला धरून असतं आणि देहाचा आणि माझा संबंध नाही, कारण मी देह नाही. मूळ विषय पुन्हा तिथे येतो, गाडी तिथे येते आपली. हे असं सातत्याने लक्षात ठेवणं, हे वापरणं आणि आपलं चित्त विकारी होऊ न देणं, याचा अर्थ हळूहळू हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळ. हे जे किडाळ आहे आपल्या मनातलं संकल्पाचं, कोणता संकल्प? संकल्प हा खूप व्यापक शब्द आहे. व्यवहारातले संकल्पच असतात, पण शेवटी संकल्प हा देह मी आहे हा जो संकल्प आहे हा त्याचा खरा अर्थ आहे. ह्या संकल्पाही वर मन येत नाही. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी, असं माऊली जेव्हा म्हणते, किंवा तुकाराम महाराजांचा जो अभंग आपण पाहिला होता, संकल्पाही वरी न ये मन, त्याचा अर्थ तो आहे की हा जीव मी करता आहे, मी भोगता आहे, हे जगत सत्य आहे, मी हा देह म्हणजे मी आहे, ह्या संकल्पावरती मन येत नाही. आणि असं जेव्हा होतं पूर्णतः स्वभावतः, तेव्हा ते किडाळ पूर्णपणे निघून जातं आणि आपण काय होतो? योगारूढ होतो. इथे थांबूया. एकच श्लोक झाला आज आपला, 87 होई. पुढे 8वा श्लोक, ज्ञानविज्ञान तृप्तात्मा वगैरे. कुटस्थो विजितेंद्रिया युक्त इत्युच्यते योगी समलुष्टाश्म कांचन. फार सुंदर तत्वज्ञान. सारखं दरवेळेला तेच म्हणतो मी, पण तसं आहे, आता काय करणार. प्रत्यक्ष भगवान बोलतायत, माऊली सांगतायत, मग काय हवं. असो, आज इथे थांबूया आपण. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.